आम्ही माढा आणि बार्शी या दोन तालुक्यामध्ये आज पाणी केले। आमचे अधिकारी, ते माजी आमदार, आमचे पदाधिकारी या सगळ्यांना घेऊन प्रत्यक्ष बांधावरती जाऊन आम्ही पाणी केले की पावसामध्ये काय नुकसान झाले, कारण आम्हाला उद्या रिपोर्ट करायचा आहे। काल स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, काही मंत्रीगण संपूर्ण काही तालुक्यांमध्ये फिरले, त्यांनी पाणी केले, काही हवाई पाणी केले, काही उतरून पाणी केले। आणि त्यामुळे आम्हाला जी काय जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि परिस्थिती, त्यात आमचे सर्व अधिकारी, आम्ही सर्व, आमचे माजी आमदार, आमचे काही सहकारी, या सगळ्यांना घेऊन आज आम्ही जवळजवळ 10 गावं केली। त्यामध्ये लवे असेल, महेशगाव असेल, पापनज असेल, रिधोरी असेल, पुरी, घारी, कारी, नारी, पांगरी, चिकारडी, तर अशा प्रकारची 10 गावं आम्ही केलेली आहेत। आणि लवेच्या ह्याच्यात पहिल्या वेळेला गेलो, तिथं संपूर्ण घरांमध्ये पाणी, चिखल संपूर्ण होत्याचं नव्हतं झालेलं आहे, नदीच्या काठच्या बऱ्याचशा गावांचं। आणि बाकी मग जे शेतांमध्ये पाणी तुंबलं त्यामध्ये सोयाबीन सगळं कुजलेलं आहे, द्राक्ष बागा त्या येतील का नाही शंका आहे, त्यानंतर लिंबुनी आहे, डाळिंब आहे, पेरू, या सगळ्या बागांची आम्ही पाहणी केली। आज सगळा शेतकरी वर्ग आमचा हवालदिल झालेला आहे। आमच्या अधिकारी वर्गांना पूर्ण सांगितलेलं आहे की सगळ्यांचे पंचनामे करणं गरजेचं आहे। काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत। आज आम्ही त्या मंडळींना सांगतोय, आपणही त्या मंडळींना सहकार्य करायचं, कारण काही ठिकाणी आतमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आहे, एवढा ढोपरच्या वरती चिखल साठलेला आहे, पाय तेवढपर्यंत जात आहे। घरांमध्ये ती पण परिस्थिती आहे लव्यासारख्या गावामध्ये। आणि अशा वेळेला सगळ्यांचे पंचनामे योग्य रीतीने व्हावेत असं आम्ही आदेश पारित केलेला आहे। आमचे प्रांत तहसीलदार, आमचे शेतकी खात्याचे अधिकारी, कृषी अधिकारी, आम्ही सगळेच मंडळी आणि आमचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही ऐकल्या, त्यांचं जे हवालदिलपणा झालेला ते आम्ही पाहिलेलं आहे। आणि ठीक आहे, आता हा पार्ट आला आपल्या निसर्गाच्या हातामध्ये आहे, हा तुमच्या हातामध्ये नाही आहे। परंतु या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यांमध्ये 533 मिलीमीटर पाऊस पडतो, तो आतापर्यंत 971 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। जर अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, जवळजवळ 182% पाऊस झालेला आहे। 11 महसूल मंडळात ही अतिवृष्टी झालेली आहे। जवळजवळ 1,97,000 शेतकरी बाधित झालेले आहेत आणि 1,14,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। आता एवढं मोठं क्षेत्र बाधित झालेलं आहे, हे जर आज आपण पाहिलं तर फार मोठी नुकसान झालेलं आहे। आणि शेतकरी हवालदिल होण्याचं कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एकतर पूर्वीचं असणारं कर्ज हे माफी व्हावी, त्यानंतर आम्हाला सरसकट पैसे मिळावे आणि जास्त प्रमाणात जो काय आमचा निकष आहे त्या निकषापेक्षा थोडे जास्त पैसे मिळावेत, ही त्यांची अपेक्षा। त्यांनी सांगितलं की आम्हाला 1 हेक्टरला किती पैसे खर्च होतात आणि आम्हाला मिळतात किती, या सगळ्या गोष्टीचा विचार आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही करणार आहोत। आणि कसं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल याचा आम्ही विचार करणार आहोत।